राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उल्वे, तळोजा या खाड्यांमध्ये औद्योगिक वस्त्यांमधनं सांडपाणी आणि डम्पिंग ग्राउंडमध्ये दूषित पाणी सातत्याने टाकलं जातं। जसा शेती हा महत्त्वाचा विषय आहे, तसा मत्स्य व्यवसाय हा देखील कोकणातील आमच्या सर्व कोकणवासियांचा महत्त्वाचा विषय, ज्यातून प्रचंड करोडो रुपयाचं उत्पन्न डेव्हलप करू नका। तुझं आपलं ठरलंय। सभापती महोदय, थोडं सभागृहाला कळू दे की मला पण ज्ञान आहे थोडं म्हणून। हे महत्त्वाचं आहे। तसं असेल तर चालू दे। मग काय झालंय सभापती महोदय, हे मच्छी मिळत नसल्यामुळे आता कोंबडी वडे खावे लागतात। तर खरं तर एक माझा हा प्रश्न महत्वाचा आहे की ज्या खाड्या आणि उपखाड्या ठाण्यांपासून आहेत, तो संपूर्ण कोकणाचा पट्टा 750 किलोमीटरचा पट्टा आहे। यामध्ये MIDCs आहेत, उद्योग आले पाहिजे, उद्योग वाढले पाहिजेत। बऱ्याच ठिकाणी कोकणाच्या या बेल्टमध्ये केमिकल फॅक्टरीज आहेत, बऱ्याच ठिकाणी प्रोडक्शन फॅक्टरीज आहेत, परंतु याचं केमिकलचं पाणी म्हणा किंवा इतर सांडपाणी म्हणा, कलर फॅक्टरीजचं पाणी म्हणा, हे वेगवेगळ्या माध्यमातून या पाण्यामध्ये सोडलं जातं। आणि अक्षरशः आपण पाहाल तर खाडीवरती मेलेल्या माशांचा थवाच्या थवा दिसायला लागतो। आणि चांगले मासे जे कोकणामध्ये बोलले जायचे, सचिन भाऊंना देखील माहिती आहे, जिताडा असेल, माकोळी असेल, मोठी कोलंबी असेल, शेवंडी असेल, असे मासे आता नष्ट व्हायला लागलेले आहेत। आपण उत्तरामध्ये जे उत्तर दिलंय तेच प्रथमतः मला मान्य नाही की उत्तरच माझं म्हणणं आहे की चुकीचं आहे, की अशा प्रकारच्या ज्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, हा प्रश्न खरा तर उद्योग विभागाचा, पर्यावरण विभागाचा आणि मत्स्य व्यवसाय विभागाचा असा तिघांचा मिळून हा उत्तर होतं। परंतु याच्यामध्ये उत्तर फक्त मत्स्य विभागाकडनं आलंय असं मला वाटतंय की ज्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत, या औद्योगिक वसाहतीमध्ये ZLT किंवा CETP सारखे प्रकल्प उभं राहणं गरजेचं आहे, जेणेकरून जे पाणी, सांडपाणी किंवा केमिकलचं पाणी वाहून जातं ते पाणी तिथल्या तिथे प्रदूषित न होता ते पाणी, चांगलं पाणी खाड्यांमध्ये किंवा नद्यांमध्ये जावं, हा त्याचा मागचा हेतू आहे। पण तो हेतू साध्य होताना दिसत नाहीये आणि हा प्रश्न मी तिसऱ्यांदा सभागृहात मांडतोय। तर माझी यामध्ये मंत्री महोदयांना विनंती आहे की जे आपण या उत्तरामध्ये ठाण्याचं डायगरचा एक उत्तर आम्हाला सांगितलं की डायगरमध्ये आम्ही ठाण्याचा कचरा टाकतो, मला वाटतं की आपण या बाबतीतली माहिती घ्यावी। ठाण्याचा मुंबऱ्याचा जो कचऱ्याचा प्रकल्प आहे, त्यामध्ये जी व्यक्ती काम करते त्यांनी महापालिकेच्या विरोधातच तो कित्येक महिने, वर्ष झालं कोर्टात गेलाय। डायगरची जागा अजून दिली गेलेली नाहीये, तिथे कचरा टाकत असताना अडचण येते, कचरा टाकायला जागा नाहीये आणि जिथे डम्पिंग टाकलंय तिकडे ती जागा पुरत नाहीये। त्यामुळे सभागृहामध्ये सदस्यांना ज्या पद्धतीत उत्तर दिलं गेलंय ते उत्तर अतिशय चुकीच्या पद्धतीत आहे, हा पहिला माझा आक्षेप आहे। तर तो त्यांनी चांगल्या पद्धतीत आम्हाला करून द्यावा। आणि दुसरं, या बाबतीतला सरकार काय नियोजन करणार आहे, जे सांडपाणी तुमचं खाडीमध्ये किंवा नदीमध्ये जाणार नाही, मच्छीमारांच्या व्यवसायाला अडचण येणार नाही आणि मच्छीमारांचा व्यवसाय होऊन मुंबईकरांना आणि कोकणकरांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना ती मच्छी मिळेल, ती एक्सपोर्ट होईल आणि व्यापार वाढेल, यासाठी सरकारचं नियोजन आणि धोरण काय, यावर उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रसाद लाडजींनी जो काय प्रश्न विचारलाय, मुळामध्ये त्यांनी प्रश्नामध्येच त्यांची असंख्य उत्तरं दिली आहे की हे माझ्या डिपार्टमेंटशी निगडीतच नाहीये। आता ही कोणाची चूक आहे आणि या संबंधित मी ते का उत्तर द्यावं, बसावं आणि सभागृहाचा वेळ खराब करावा, हा तुम्ही मला मार्गदर्शन करा। त्यामुळे एक मिनिट, त्यामुळे हे लक्ष प्रलंबित ठेवूया। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, आम्ही अफेक्टेड आहोत। आमचं म्हणणं आहे की इकडले आमच्या म्हणजे जे मासेमारी इथे नष्ट होणं हे मत्स्य व्यवसाय खाते म्हणून आम्हाला अपेक्षित नाही। ताई इथे आहेत, ज्या ताई आता कदाचित चालल्यात, मला असं वाटतं आता बसल्या आहेत, आणि आमचे उदयजी नाही आहेत जे उद्योग मंत्री आहेत। सभापती महोदय, आपल्याला विनंती आहे, आपण दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करावी, कारण आम्हालाही अपेक्षित आहे की MIDC असो आणि पर्यावरण खातं असो, हे लोकांनी एकत्र येऊन या बाबतीमध्ये उपाययोजना केल्या पाहिजेत। आता काही महिन्या अगोदर पुणे महापालिकेने अशाच पद्धतीने प्रदूषणामुळे मासेमारी नष्ट होत होती, तर मी स्वतः पुणे म्युन्सिपल कमिशनरला पत्र लिहून त्यांना सांगितलं की हे थांबवा, हे उपाययोजना करा। आता उपाययोजना मागणारेच अगर ह्याच्यावर उत्तर द्यायला लागले तर मग आम्ही पुढचं करायचं काय?
है ना. तर म्हणून माझा मुद्दा आपल्याला विनंती अशी आहे, पॉइंटेड करतो ना, आपला वेळ खराब करतो ना, सभासदांनी अतिशय अभ्यासपूर्ण, फार मच्छीमारीची चिंता आहे, फार कोकणाची चिंता आहे, सगळ्याची अतिशय चिंता आहे. आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत. फक्त हा प्रश्न योग्य मंत्र्यांना विचारा. आमच्या ताई सक्षम आहेत, उदयजी पण सक्षम आहेत, त्यांचे जवळचे मित्र पण आहेत. म्हणून विनंती आपल्याला आहे लवकरच. एक मिनिट, मला माहिती आहे मंत्री महोदयाचं उत्तर होतंय आणखी. मला माहिती आहे, म्हणून आपल्याला विनंती आहे साहेब, हा प्रश्न परत आणून आम्हाला हे मत्स्य खातं म्हणून आम्हाला ह्यांच्या चांगल्या उत्तराची अपेक्षा आहे.